वाफेवर शिजवलेल्या कांदा लसूण न वापरता आणि अगदी झटपट तयार होणाऱ्या अशा काही भाज्या आपण या आठवड्यात खास गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दाखवणार आहोत। तर पहिल्या भाजीला आपण सुरुवात करूया, ती म्हणजे फ्लावर, बटाटा आणि वाटाण्याची आपण सुकी भाजी बनवणार आहोत। आता अशा पद्धतीने भाज्या बनवताना आपल्याला तेलाचा वापर थोडा मोजका करायचा आहे, कारण की आपण कांदा वापरत नाही आहोत आणि अगदी पटकन आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे तेल घेतलं तर ते थोडंसं जास्त होऊ शकतं। तेल छान गरम तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण छान बारीक किसलेलं आलं घालून घेणार आहोत। त्यानंतर कढीपत्ता घालून तो खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं। टोमॅटो मऊ शिजलं की नंतर हळद, लाल तिखट, धण्याची पावडर आणि मीठ घालून घेऊया। हा मसाला साधारण अर्धा मिनिट आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया आणि नंतर आपण भाज्या घालून घेणार आहोत। सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मीडियम लोवर ठेवायची आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मस्त वाफ काढून घ्यायची। मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या भाज्या वाफेवर शिजवणार आहोत, म्हणून कुठेही पाणी वगैरे वरून घालायचं नाही। फ्लावरला स्वतःच असं एक पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ही भाजी छान शिजते। 5-7 मिनिटांनी झाकण काढून बघूया। बघा किती छान मस्त वाफ आलेली आहे। एकदा पुन्हा सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया आणि अजून 3-4 मिनिटं आपण वाफेवर पुन्हा शिजवून घेऊया। ही पहा, आपली फ्लावरची भाजी इथे तयार आहे। बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आणि फ्लावरही। आता इथे मी थोडी कसुरी मेथी घालून घेते। कसुरी मेथी जर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायला हरकत नाही। आहे की नाही बनवायला अगदी सोपी आणि पटकन तयार होणारी अशी ही फ्लावरची भाजी कांदा आणि लसणाचा वापर न करता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।